विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओपर्यंत बेसिक पूर्ण क्लिअर करत आलो की जेणेकरून आपल्याला जे अकाउंटिंग शिकण्यासाठी म्हणजेच एंट्रीज शिकण्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर करायच्या होत्या ते आपण हळूहळू क्लिअर करत येतो आहेत. आता याच्यापुढे जी प्रॉपर सिस्टीम आपली आहे डबल एंट्री सिस्टीम अकाउंटिंगची, त्या डबल एंट्री सिस्टीममध्ये जे त्याचे प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे मुद्दे आहेत, त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं आहे ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. तर बघा, ही जी माहिती आहे ना, ही माहिती स्टार्टिंगला एकचदा होते म्हणून ही व्यवस्थित लक्षात घ्या. तर बघा, रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, जे ट्रान्झॅक्शन होतात म्हणजे त्याची जे अकाउंटिंग होते त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, दोन सिस्टीम आहेत, एक इंडियन सिस्टीम आहे, एक इंग्लिश सिस्टीम आहे. तर इंडियन सिस्टीम जी आहे ती यूज नाही होत, म्हणजे ॲक्च्युअल आपल्याकडे यूज करतात, पण जे बिझनेसमॅन स्मॉल असतात, लहान असतात, जुन्या पद्धतीमध्ये ही मेथड वापरली जायची. आणि इंग्लिश सिस्टीममध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, एक सिंगल एंट्री सिस्टीम, एक डबल एंट्री सिस्टीम. तर आपल्याला याच्यावर फोकस करायचं आहे, डबल एंट्री सिस्टीमवर. मग तुम्हाला मी तिघं समजून देतो. बघा, पहिलं आहे इंडियन सिस्टीम. इंडियन सिस्टीम मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ इंडियन लँग्वेज. बघा, इंडियन सिस्टीममध्ये जी रेकॉर्ड्स आहेत ते आपल्या आपल्या लँग्वेजमध्ये रेकॉर्ड म्हणजे नोंद करून ठेवलेले असतात. जशी मराठी लँग्वेज आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे. तर ह्या ज्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगळी वेगळी भाषा असते, तर प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये त्यांची जी अकाउंटिंग असते ती नोंद केलेली असते. इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. आता फक्त तुम्ही एक वेळेस ऐकून घ्या, आपल्याला कुठे लिहायचं नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. इन दिस सिस्टीम ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड ऑर मेंटेन इन लॉंग बुक. ह्या मेथडमध्ये ना जी नोंद केली जायची ही भारताची सिस्टीम आहे, भारतीय पद्धत आहे. तर ह्या पद्धतीमध्ये एक मोठ्या रजिस्टर्ड बुकमध्ये याची नोंद केली जायची. त्या नोंदीला वही खाता किंवा कीर्द असं म्हटलं जायचं, आणि काही लोक त्याला चोपडी पण म्हणतात. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. पण ही जी सिस्टीम आहे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम नाही. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, आपल्याला जे अकाउंटिंग सिस्टीम करायचं आहे, परफेक्ट अकाउंटंट बनायचं आहे, तर लुका पॅसिओ अलीच्या नियमावरून जे डबल एंट्री सिस्टीम आहे ती सिस्टीम आपल्याला फॉलो करायची आहे. पण इंडियन सिस्टीम डबल एंट्री सिस्टीम नाही. दस इज नॉट सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम, म्हणून ही सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम नाही. इवन टुडे दिस सिस्टीम इज यूज इन इंडिया फॉर स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि ही जी सिस्टीम आहे आत्ता वापरली जाते, पण स्मॉल ऑर्गनायझेशन लहान प्रकारचे जे बिझनेस असतात त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. पण आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला डबल एंट्री सिस्टीम शिकायची आहे, म्हणून आपल्याला ही मेथड आपल्या कामात येणार नाही. मग आता आपण येऊ इंग्लिश सिस्टीमकडे. तर बघू याच्यामध्ये काय म्हटलं आहे. यात दोन मेथड आहेत, एक सिंगल एंट्री सिस्टीम आहे, एक डबल एंट्री सिस्टीम आहे. तर आपल्याला डबल एंट्री सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपण एक वेळेस अगोदर सिंगल एंट्री सिस्टीम पण बघून घेऊ. आणि एक वेळेस हे जर आज समजलं गेलं तर याच्यानंतर फक्त आपण डबल एंट्री सिस्टीमविषयी बोलणार आहोत. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये बघा, दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट. बघा, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय असायचं, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त कॅश म्हणजे रोखीचे व्यवहार आणि पर्सनल अकाउंट संबंधितचे व्यवहार आहेत त्यांची नोंद केली जाते. इट इज अनसायंटिफिक मेथड अँड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. ही अनसायंटिफिक मेथड आहे आणि इनकम्प्लीट आहे, अपूर्ण नोंद पद्धत आहे. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये तुम्ही लक्षात ठेवा, अपूर्ण नोंद पद्धत, अपूर्ण नोंद पद्धत. पण ही पद्धत आपल्याला जे प्रॉपर सिस्टमॅटिक अकाउंटिंग आहे, जिथे लॉस प्रॉफिट आपल्याला काढला जातो, तिथे ही पद्धत वापरली जात नाही. बिकॉज इट इज चेंजेस विथ द convenience of business for recording transaction, this system of accounting does not provide accurate information about the financial position of business. ही जी सिस्टीम आहे
ही सिस्टीम आपल्याला बिझनेसची फिनान्शियल आर्थिक पोझिशन जी आहे, म्हणजे जी स्थिती आहे बिझनेसची, ती ॲक्च्युअल रिअल जी कंडिशन आहे ते दाखवत नाही. अँड इट इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. आणि ही पण सिस्टीम फक्त कोणासाठी असते? स्मॉल बिझनेस, लहान प्रकारचे बिझनेस जे करतात त्यांच्याकरता ही सुटेबल आहे, पण ती पण आपल्याला वापरायची नाही. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट डबल एंट्री सिस्टीम जिचा आपण पूर्ण यूज करणार आहोत ती सिस्टीम आहे. तर बघा आता, डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. डबल एंट्री सिस्टीम ही सायंटिफिक मेथड आहे प्रत्येक व्यवहाराची, ट्रान्झॅक्शनची पुस्तकात नोंद करण्यासाठीची. अंडर दिस सिस्टीम डबल ऑर टू फोल्ड इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. आणि ह्या मेथडमध्ये डबल ऑर टू फोल्ड म्हणजे डबल इफेक्ट होतात, डबल परिणाम होतात प्रत्येक व्यवहाराचे. म्हणजे डबल परिणाम मी तुम्हाला समजवले होते. एक व्यक्ती घेणारा असतो, एक व्यक्ती देणारा असतो, एक रिसिव्हर एक गिव्हर असतो. ते डबल एंट्री याच्यामध्ये आपल्याला बघायचे असते. आणि त्यामध्ये एक डेबिट असतो, एक क्रेडिट असतो, ते पण आपण बघणार आहोत. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम, वन अकाउंट इज टू बी डेबिटेड. बघा आता इतकंच सांगितलं, वन अकाउंट इज टू बी डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज टू बी क्रेडिटेड. आणि दुसरं अकाउंट कोणतं असतं? क्रेडिट विथ इक्वल अमाऊंट. आणि डेबिटला समजा 50,000ची अमाऊंट असेल तर क्रेडिटला पण 50,000 आली पाहिजे. कारण जर आपण 100 रुपयाचं एक पुस्तक जर खरेदी केलं तर आपण जे 100 रुपये देणार ते आपल्या नोटची व्हॅल्यू पण 100 रुपये असणार आहे आणि त्या पुस्तकाची व्हॅल्यू पण 100 रुपये असणार आहे. म्हणून आलेली वस्तून गेली वस्तूंची किंमत सारखी असली पाहिजे. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आता पुढे बघू आपण काय म्हटलंय. इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम काय असतं? सगळ्यात पहिले होतं 1 नंबरवर ड्युअल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ड्युअल म्हणजे डबल, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 परिणाम असतात ते बघायचे असतात. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन आणि त्या व्यवहाराची रेकॉर्डिंग करायची असते. फक्त हे 2 आपल्याला आत्ता काही दिवस शिकायचे आहेत. पोस्टिंग एंट्रीज, एंट्रीची पोस्टिंग जो आहे तो पुढचा भाग आहे, आपण त्यानंतर बघू. आणि हे सगळीकडचे पुढचे भाग आहेत. फक्त तुम्ही फर्स्ट आणि सेकंडवर फोकस करा. आता काय म्हटलं बघू आपण पुढे. डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टीम आपण ते अगोदर पण बघितलेली आहे, पण एक वेळेस वाचून दाखवतो. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट. आता हे मागच्या डबल एंट्री सिस्टीममध्ये आपण इतक्यात क्लिअर केलं, 2 फोल्ड इफेक्ट असतात. अँड दॅट इट अफेक्ट टू अकाउंट इन अपोजिट डायरेक्शन. अँड इफ अ कम्प्लीट रेकॉर्ड इज टू बी मेड ऑफ इच सच ट्रान्झॅक्शन इट वुड बी नेसेसरी टू डेबिट वन अकाउंट अँड क्रेडिट अनदर अकाउंट. बघा, प्रत्येक व्यवहारामध्ये 2 बाजू असतात, 2 फोल्ड असतात, त्यामधून वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनचे ते ट्रान्झॅक्शन असतात. त्यामधून एक डेबिट होतो आणि एक क्रेडिट होतो. हे त्यांनी आपल्याला क्लिअर करून दिलेलं आहे. मग आता इथे प्रिन्सिपल्स आपण बघू. प्रिन्सिपलचा अर्थ होतो तत्वे म्हणजे मुद्दे. आता डबल एंट्री सिस्टीमचे मुद्दे काय काय आहेत बघा. इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन, प्रत्येक व्यवहारामध्ये, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, बिझनेस म्हणजे व्यापार, प्रत्येक व्यापारी व्यवहारामध्ये देअर मस्ट बी मिनिमम 2 इफेक्ट, कमीत कमी 2 इफेक्ट. बघा मी परत परत या गोष्टींवर फोकस ह्याच्याकरता करतोय कारण इथूनच तुमचं पुढे डबल एंट्री सिस्टीम चालणार आहे, म्हणून ह्या अगोदर क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. 2 इफेक्ट असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. 2 अकाउंट्स मीन्स वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट. जे काही व्यवहार आहे त्या व्यवहाराचा बेनिफिट घेणारा एक व्यक्ती असतो आणि जो व्यवहार आहे त्याचा बेनिफिट देणारा एक व्यक्ती असतो. म्हणजे रिसिव्हर ऑफ द बेनिफिट अँड अदर इज गिव्हर ऑफ द बेनिफिट. म्हणजे एक रिसिव्हर असतो आणि एक गिव्हर असतो. म्हणजे आपण समजा भाजीपाला जर मार्केटला खरेदी केला तर तिथे व्यवहार झाला असेल तर 2 व्यक्ती असतात, भाजीपाला घेणारा एक व्यक्ती आणि भाजीपाला देणारा दुसरा व्यक्ती. करेक्ट. इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटर. जर डेबिट होतोय तर दुसरा नेहमी क्रेडिटच होईल. एव्हरी डेबिट हॅज इक्वल टू करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. जी पण डेबिटची अमाऊंट असेल ती क्रेडिटला मॅच करेल, क्रेडिटची अमाऊंट डेबिटला नेहमी मॅच करेल. म्हणजे डेबिट आणि क्रेडिटची अमाऊंट नेहमी सारखी राहील. नेक्स्ट, आता पुढे म्हटलं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम जी आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर बघू इथे काय म्हटलं आहे 1 नंबरवर कंप्लीट रेकॉर्ड. हा एक कंप्लीट रेकॉर्ड आहे. अंडर दिस सिस्टीम ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. या सिस्टीममध्ये अंडर दिस सिस्टीम म्हणजे ह्या मेथडमध्ये
ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन, सर्व व्यवसायाचे व्यवहार आर रेकॉर्डेड, यांची नोंद इथे होत असते. दिस मेथड इज सायंटिफिक अँड रेकॉर्ड्स बोथ द अस्पेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन. ही सायंटिफिक मेथड आहे आणि हे जे रेकॉर्ड्स आहेत बोथ अस्पेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन, प्रत्येक व्यवहाराच्या दोन बाजू असणार आहेत, ते अस्पेक्टमध्ये आपण कन्सिडर करणार. 2 नंबर ॲक्युरसी. ॲक्युरसी म्हणजे परफेक्शन, परिपूर्णता. इन दिस सिस्टम बोथ अस्पेक्ट आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, सो इट गिव्ह कम्प्लिटली ॲक्युरसी इन अकाउंटिंग वर्क. इट ऑल्सो चेक ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी. ही सिस्टीम जी आहे ही ॲक्युरसी आहे. यात ॲक्युरसी म्हणजे परिपक्वता आहे, परफेक्टनेस आहे, त्याला ॲक्युरसी म्हणतात. 3 नंबर बिझनेस रिझल्ट. ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स, लायबिलिटी. आता बघा यांचे अर्थ सांगतो. ऑल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, लॉसेस म्हणजे आपलं नुकसान, इन्कम उत्पन्न, गेनचा अर्थ पण उत्पन्न इन्कम होतं, लायबिलिटी म्हणजे देणे बाकी, ॲसेट्स म्हणजे आपले मालमत्ता, डेटर्सचा अर्थ समजून सांगितला मागच्या लेक्चरमध्ये. डेटर्स म्हणजे असे कस्टमर ज्यांना आपण उधारीवर माल विकतो, अँड क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडनं आपण उधारीवर माल खरेदी करतो. ऑल दिस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. याच्यामध्ये या प्रकारचे सर्व रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन होतात. म्हणजे कोणते कोणते? खर्च, नुकसान, फायदा, देणं घेणं, उधारी घ्यायची द्यायची बाकी असेल ती, सगळ्यांची नोंद याच्यामध्ये होते. देअरफॉर इट हेल्प टू फाइंड आउट ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट ऑफ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड. पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये काय अमाऊंट बाकी आहे, काय अमाऊंट घ्यायची बाकी आहे, ते सर्व आपल्याला इथे क्लिअर होतं. पुढचा एक पॉईंट आहे कॉमन ॲक्सेप्टन्स. इट इज वाइडली ॲक्सेप्टेड सिन्स इज फॉलोज युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. डबल एंट्री सिस्टीम इज ॲक्सेप्टेड बाय फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट अथॉरिटीज. ही डबल एंट्री सिस्टीम जी आहे ती फिनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे आर्थिक सल्लागार जे आहेत तिथे आणि गव्हर्नमेंट अथॉरिटीज याला सरकार मान्यता आहे या सिस्टीममध्ये. इतकं क्लिअर झालं असेल. आता नेक्स्ट आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता आपण थोडंसं एंट्रीजकडे वळत आहोत. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, मिनिंग ऑफ अकाउंट्स दिलेलं आहे अगोदर. काय म्हटलं बघू शॉर्टमध्ये थोडंसं. An account is a summarized record of transaction relating to a particular person, assets, liabilities, particular head of expenses or income records at one place. बघा अकाउंट म्हणजे काय असतं? पर्टिक्युलर रेकॉर्डिंग असते एखाद्या व्यक्ती संबंधित, मालमत्ता संबंधित, देणं बाकी असेल त्या संबंधित, किंवा खर्च असेल काही इन्कम असेल त्या संबंधित परफेक्ट एक अकाउंटिंग असतं. इन डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटी लार्ज नंबर ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस. बिझनेसचे दररोजचे जे व्यवहार होणारे आहेत ते व्यवहार इथे घेतले जातात आणि लार्ज ट्रान्झॅक्शन म्हणजे भरपूर जास्त प्रमाणात हे ट्रान्झॅक्शन होतात. इट अफेक्ट द सेव्हरल अकाउंट ॲट द एंड ऑफ सर्टन पिरियड ऑफ टाइम. इट इज नेसेसरी फॉर द बिझनेसमॅन टू बॅलेन्स द अकाउंट्स टू फाइंड आउट द इन्फॉर्मेशन. इथे फाइंड आउट म्हणजे शोधणे, काही माहिती शोधण्यासाठी हे बॅलन्स आपल्याला कधी पण कामात पडतात. लाईक म्हणजे कशाप्रमाणे? टोटल कॅपिटल किती आहे, टोटल लायबिलिटी किती आहे, टोटल ॲसेट्स किती आहेत, टोटल इन्कम किती आहे, टोटल एक्सपेन्सेस किती आहे, हे सर्व आपल्याला अकाउंट जेव्हा आपण मेंटेन करतो तेव्हा आपल्याला समजत असतं. इतकं क्लिअर झालं. डेफिनेशन काय म्हणते बघा अकाउंटची. ॲन अकाउंट इज समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग वन पर्सन, वन काइंड ऑफ प्रॉपर्टी और वन क्लास ऑफ गेन और लॉस. म्हणजे ही प्रॉपर्टी संबंधित, गेन किंवा लॉस, इन्कम एक्सपेन्सेस संबंधित आपले व्यवहार असतात. त्यानंतर आता बघा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये काय म्हटलेलं आहे. मी तुम्हाला समजवलं होतं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स जे आहेत पर्सनल आणि इनपर्सनल हे दोन मेन अकाउंट तुम्हाला मी सांगितले होते. तर पर्सनलमध्ये बघा नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट यांचा संबंध येतो. इम्पर्सनलमध्ये रिअल आणि नॉमिनल अकाउंट. ॲक्च्युली आपण हे दोन असतात पर्सनल इम्पर्सनल, पण आपण याला 1 नंबर देतो, याला 2 नंबर देतो आणि हे 3 नंबरचं अकाउंट आपण बघतो. लक्षात घ्या, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. इम्पर्सनल 2 भाग झाले तरी पण गोल्डन रूल्समध्ये पर्सनलला 1 नंबर, रिअल 2 नंबर, नॉमिनल 3 नंबर असे घेतले जातात. तर नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये काय काय येतं बघा. आता पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्ती संबंधित, तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे व्यक्ती संबंधित. मी पुढचं लेक्चर जेव्हा व्हिडिओ बनवेल बोर्डवर
तेव्हा पुन्हा एक वेळेस हे क्लिअर करून देईल. ते समजण्याकरता तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. पर्सनल अकाउंटमध्ये 3 प्रकार केलेले आहेत. नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे रिअलमध्ये हे पर्सनल आहे. म्हणजे बघा, सुनीता अकाउंट, अशोक अकाउंट, सुहास अकाउंट, आनंद अकाउंट, काही पण नाव असतील, जर व्यक्तीचं नाव येत असेल, व्यक्तीचा संबंध येत असेल, तर त्याला पर्सनलमध्ये नॅशनल पर्सन म्हणतात. आर्टिफिशियल पर्सनल म्हणजे जे व्यक्तीमार्फत बनवलं गेलेलं आहे, जसं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राधिका स्पोर्ट्स क्लब, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, MG कॉलेज, बालमोहन कॉलेज, PVM कॉलेज, महिला मंडल कॉलेज, हे व्यक्तीमार्फत बनवलं गेलेलं आहे, त्याला आर्टिफिशियल म्हणतात. आलं लक्षात. तर एक पुढचा भाग आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे पुन्हा काहीतरी प्रेझेंट होणार आहे, ते व्यवहार अपूर्ण आहे. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, खर्च द्यायचे बाकी आहेत, प्रीपेड एक्सपेन्सेस, काही खर्च ॲडव्हान्स पेड केलेले आहेत, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, काही इन्कम आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळून गेलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला पर्सनल अकाउंटमध्ये घ्यावं लागतं. नंतर आपण एंट्री शिकताना तुम्हाला आर्टिफिशियल आहे, नॅचरल पर्सनल आहे की रिप्रेझेंटेटिव्ह आहे हे बघण्याची गरज नाही. पर्सनल समजलं तर आपल्याला नियम लावता येऊन जाईल. आता रिअलमध्ये बघा, रिअल अकाउंट मालमत्ता संबंधित असतं. टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट 2 प्रकारचे असतात. एक टँजिबलमध्ये बघा आपण कम्प्युटर आहे, कॅश आहे, मशिनरी आहे, फर्निचर येईल, बँक बॅलन्स येईल. तर टँजिबल कशाला म्हणतात? तर टँजिबलचा अर्थ बघा, तुम्हाला ह्या पेजवर आहे, तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो, लक्षात येईल तुम्हाला. टँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल रिअल अकाउंट मीन्स द ॲसेट्स अँड प्रॉपर्टीज. बघा, ॲसेट संबंधित आहे, मालमत्ता संबंधित आहे. विच कॅन बी सीन, ते आपण बघू शकतो. टच, त्याला आपण स्पर्श करू शकतो. अँड फेल, त्याला उपयोग पण करू शकतो. म्हणजे मशिनरी, मोटर कार, स्टॉक, गुड्स हे आपल्या टँजिबल ॲसेट्स आहेत. कळलं? इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजे गुडविल, पॅटेंट्स, कॉपीराईट याची पण व्याख्या इकडे समजावून सांगतो. इनटँजिबल अकाउंट्समध्ये काय आहे? इनटँजिबल रिअल अकाउंट्स मीन्स ॲसेट्स. हे पण ॲसेट संबंधी आहे, पण विच कॅन नॉट बी सीन, हे आपण हे बघू शकत नाहीत, टच करू शकत नाहीत, फील करू शकत नाहीत. बट दे कॅन बी मेजर इन टर्म ऑफ मनी, पण त्याला मनीमध्ये व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. जसं गुडविल म्हणजे नावलौकिक, पॅटेंट्स आपलं अधिहक्क, ट्रेडमार्क असतो, कॉपीराईट असतं. तर याला म्हणतात इनटँजिबल ॲसेट्स. आता ट्रेडमार्क म्हणजे काय? जो लोगो वगैरे असतो, जसं आपल्या क्लासचा लोगो तुम्ही बघितला असेल, आता आपल्या ग्रुपवर आहे बघा AAC, तर हे आपल्या क्लासचं ट्रेडमार्क झालं, बरोबर आहे. तर ती पण ॲसेट्स असते आपली, कारण हे लोगो कोणी दुसरं वापरू शकत नाही, त्याच्याकरता मी रजिस्टर केलेलं आहे, म्हणून ते ट्रेडमार्क माझी ॲसेट्स बनते. आता नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटमध्ये बघा 2 भाग केलेले आहेत, एक एक्सपेन्सेस आणि दुसरं इन्कम. खर्च असतील तर आपण त्याला एक्सपेन्सेस म्हणतो, इन्कम असतील तर फायदा असेल तर त्याला आपण इन्कम म्हणतो. खर्च असो किंवा इन्कम असो नॉमिनल अकाउंटमध्ये येईल. म्हणजे बघा, खर्च काय काय आहे? स्टेशनरी, वही, पुस्तक, पट्टी, पेन्सिल, शॉर्पनर, जे काही आणलं असेल ते. पर्चेसेस म्हणजे आपण माल खरेदी केला असेल तेव्हा. परचेस शब्द कोणासाठी वापरला होता? फक्त गुड्स करता. आणि गुड्स काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे क्लिअर केलं. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा खर्च, आणि इकडे सगळे इन्कम आहेत. इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड आणि सेल्स. सेल्स म्हणजे माल विक्री करणं. बघा, हा जो परचेस आहे, हा परचेस आणि हा सेल्स खूप महत्त्वाचा आहे. हे शब्द फक्त केव्हा वापरले जातील? जेव्हा आपण गुड्स, मालाची खरेदी विक्री केली असेल तरच परचेस किंवा सेल्स वापरला जाईल. मग गुड्स कशाला म्हणणार? ज्या वस्तूचा आपण ॲक्च्युअल व्यवसाय करत आहोत त्याला म्हणणार आपण गुड्स. इथं लक्षात, भाजीपालावाला असेल तर भाजीपाला त्याच्याकरता गुड्स आहे, बरोबर आहे. फर्निचर विकणारा असेल तर टेबल, खुर्ची वगैरे हे त्याच्याकरता गुड्स झालं. कापड विक्रेता असेल, कपड्याचं दुकानवाला असेल तर जे पण कपडे त्याने विकायला ठेवलेत हे त्याच्याकरता गुड्स असणार आहे. इलेक्ट्रिक शॉपवाला असेल तर AC, TV, कूलर, फ्रीज हे विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे, तर हे AC, TV, कूलर, फ्रीज हे त्याच्याकरता ॲसेट्स आहे, सॉरी गुड्स आहे. तर गुड्स करताच फक्त परचेस किंवा सेल्स वापरलं जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा, डेबिट आणि क्रेडिट काय असतं? प्रत्येक अकाउंट आपण बनवतो तर लेफ्ट हँड साईड ऑफ ॲन अकाउंट, कोणत्याही अकाउंटची डाव्या हाताची बाजू इज कॉल्ड इज डेबिट, तेव्हा ती डेबिट साईड होऊन जाते. क्रेडिट म्हणजे प्रत्येक अकाउंटची उजव्या हाताची बाजू म्हणजे क्रेडिट बाजू. इतकं क्लिअर आहे? तर मग इतकं जर क्लिअर असेल तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोर्डवर हे जे आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघितले यांचे ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपण करून घेणार आहेत, फळ्यावर लिहून परत समजून घेणार आहे. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीच लिहायचं
नाही, फक्त एक समजून घ्या. व्हिडिओ जर समजला नसेल तर पुन्हा एक वेळा ऐका, पण व्यवस्थित क्लिअर करून घ्या. ही थेरी, हे थेरॉटिकल तुम्हाला कोणी शिकवणार नाही, पण हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला एंट्रीज शिकण्यासाठी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज मी फळ्यावर तुम्हाला क्लिअर करून देईल. ओके, बाय.